सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 10 डिसेंबर रोजी कापडणे गावातील मुख्य चौकात सर्व विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामुदायिक पतंग व मांजा यांची होळी केली आहे व पतंग न उडवण्याची शपथ घेतली आहे। सोबतच गावातील पतंग विक्रेत्यांनी पतंग विकू नये यासाठी भावनिक आवाहन केले। काल कापडणे गावात अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे। शाळेत जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी रक्षित प्रभाकर पाटील वय वर्ष 11 हा शाळेत जाण्यासाठी निघाला, पण शाळेला उशीर असल्याने काही मित्रांसोबत पतंग उडविण्यासाठी 3 मजली इमारतीवर चढला। त्याच इमारतीवरून पडून त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। काल सायंकाळी अत्यंत जड अंतःकरणाने त्या बाळाला परिवाराने व कापडणे ग्रामस्थांनी निरोप दिलाय। त्याच गोष्टीचा एक भाग म्हणून आज शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व गावकऱ्यांना आवाहन करत गावातील मुख्य चौकात जमून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ असलेला पतंग व मांजा आणत त्यातील सामुदायिक होळी करण्यात आली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी सामुदायिक शपथ घेत पतंग न उडवण्याचा संकल्प केलाय। सोबतच रक्षित बाळाला सामुदायिक श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे। सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीने पतंग विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना भावनिक आवाहन करत पतंग विक्री करू नये असे देखील सांगितले। सदर प्रसंगी नवल अण्णा पाटील, भटू आबा पाटील, राजेंद्र पाटील, पत्रकार जगन्नाथ पाटील, विठोबा माई, भूषण ब्राह्मणे, संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे, चंदू पाटील, अमोल बोरसे, श्याम पाटील, अमोल यादव बोरसे, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर भामरे, नितीन बोरसे व गावातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना माझा नमस्कार। कापडणे गावात काल एक दुःखद घटना झाली। वेद हा पतंग उडवित असताना मृत्युमुखी पडला आणि वेद सांगून गेलेला आहे की पतंग कोणीच उडवायची नाही आणि खेळ खेळायचे असतील तर अभ्यासाचा खेळ खेळा, अभ्यास सुद्धा खेळ आहे। असे आपल्या जीवाला असे खेळ लागतील, असे खेळ खेळू नका, अभ्यासाचा खेळ खेळा। माझं नाव यशस्वी आहे। आमच्या गावात कापडणे गावात पतंग उडवल्यामुळे एक मुलाचा मृत्यू झाला, म्हणून पतंग उडवू नका, अभ्यास करा आणि आपल्या जीवनाची पतंग उडवा। धन्यवाद। काल दिनांक 9 डिसेंबर रोजी आमच्या कापडणे गावात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। इयत्ता 5वीत शिकणारा विद्यार्थी वेद प्रभाकर पाटील याचा पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरनं अचानक तोल जाऊन दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झालेला आहे। अशा वाईट घटना घडल्यामुळे संपूर्ण आमच्या कापडणे गावासह परिसरावर एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे। तर याच्यातनं अशा घटनेतनं सर्वांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व सर्व ग्रामस्थांनी असा बोध घेतला पाहिजे की पतंग सारख्या उडवणाऱ्या याच्यामुळे जो विद्यार्थ्यांवर किंवा लहान मुलांवर जो दुष्परिणाम येतोय त्याच्यावर बंदी यावी व पतंग उडवण्याचं बंद करण्याचा निर्धार आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज व्यक्त केलेला असून पतंगाची या ठिकाणी नवीन दरवाजा चौकात सर्व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी होळी केलेली आहे। तरी पतंग यापुढे आमच्या कापडणे गावात कोणी उडवणार नाही याची सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमी दक्षता घेऊ, तसेच सर्वांनी याविषयी जागरूकता ठेवी असं आवाहन करतो। काल म्हणजे मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी 11:30 वाजता चिरंजीव वेद, माजी सरपंच जोपा खंडू पाटील यांचा नातू 11:30 वाजता जेवण करून शाळेत जातो असं म्हणून तो दप्तर घेऊन चौकात उभा होता, पण गाडी आली नाही म्हणून तो त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या गल्लीत गेला व तिथे काही मुलं पतंग उडवत होती। त्याला तो पतंगाचा मोह झाला आणि वर चढून तो पतंग उडवण्यास गेला व त्या मोहाच्या भरात तो पतंग उडवत असताना मागे ढग होता, ती 3 मजली बिल्डिंग होती, तिथून त्याचा तोल जाऊन तो 3 मजली बिल्डिंगवरून त्या ढगमध्ये जमिनीवर पडला व त्याचा जीवनाचा या पतंगाच्या मोहापायी त्याचा अंत झाला। त्याचं वय 11 वर्षाचं होतं। या कुटुंबात, या गावात त्याच्यामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांनी एक चांगल्या प्रकारे एक मेसेज द्यावा की पतंग बिल्डिंगवरून असो किंवा जमिनीवरून असो
त्याचा जो मांजा तयार केलेला असतो त्याच्यात काचेचे बारीक तुकडे करून टाकलेले असतात. कोणी मोटरसायकलने जातं, पतंग उडवणारा पतंग उडवतो, कोणाचा गळा कापला जातो, कोणाचे डोळे कापले जातात. म्हणून आमच्या गावामध्ये, कापडणे गावामध्ये सर्व देशासाठी, राष्ट्रासाठी हा मेसेज दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही पतंग घेणार नाही, पतंग उडवणार नाही. जमिनीवरचे कबड्डी खेळ, क्रिकेट खेळ खेळणार, परंतु पतंगामुळे प्रत्येक जीवाला, विद्यार्थ्याला धोका पोचतो. रोडावर जाणारे मोटरसायकलवाले, दुकान त्याच्यामुळे धुळ्याला जाणारे येणारे रोडावर, त्याच्यामुळे हा गावात सर्व ग्रामस्थांनी या वेदच्या जाण्यामुळे एक मोठं संकट आलेलं आहे. आणि आपल्या पाल्यांना प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी एक समज द्यावी, कारण ते बालक अज्ञान असतात, त्यांना खेळाचा मोह असतो, परंतु या खेळापासून, पतंगापासून लांब राहावं असा एक प्रकारे मेसेज आमच्या कापडणे गावातील सकाळचे पत्रकार जगन्नाथ पाटील सर असेल, भूषण ब्राह्मण याचे सर्व ग्रामस्थांनी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.